Welcome back once again to Yadav coaching class. Dear friends, I am Mr. Ishwar Yadav. Today we are going to learn present continuous tense. Another name of the present continuous tense is present progressive tense. Now, what is the definition of present continuous tense? The definition of present continuous tense is the action of the sentence is going on further and further. It is not completed in the given sentences. We call it present continuous tense. दिलेल्या वाक्यामध्ये वाक्याची जी क्रिया आहे ती अपूर्ण काळामध्ये सतत पुढे चालू असते, ती पूर्ण झालेली नसते, त्या काळास आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. Here is a given some sentences. It will be helpful for your study. Now look at the sentence on the board. The first sentence in assertive, I am selling my jewelry in the shop. I, here is a function of I as a subject given sentences. Am to be formed in present continuous tense, to be formed selling main verb V1 plus ing, my jewelry object in the shop remaining sentence. Look at the meaning of the sentence. मी माझे दागिने दुकानात विकत आहे. The action of the sentence is going on in present tense. It is not completed. दिलेल्या वाक्यामध्ये जी कृती आहे ती अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही. वर्तमान काळामध्ये क्रिया ही वाक्याची घडत आहे, त्यास आपण काय म्हणतो? अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. पण दिलेले वाक्य हे अपूर्ण वर्तमान काळाचं आहे, मीन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अनदर सेंटेन्स into negative sentence. We have changed this sentence into negative sentence. Look at the sentence. I am not selling my jewelry in the shop. मी माझे दागिने दुकानात विकत नाही आहे. This is a negative sentence. नकारार्थी वाक्य. Third number sentence. Are you selling your jewelry in the shop? Are you selling your jewelry in the shop? तू तुझे दागिने दुकानात विकत आहे का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथे यू कसं काय आला? हेल्पिंग वर्ब म्हणून आर कसं काय आला? आय मीन्स फर्स्ट पर्सन. दिलेल्या वाक्यामध्ये आय हा फर्स्ट पर्सन आहे, म्हणजे मी फर्स्ट पर्सन. वेन आय आस्क यू क्वेश्चन आय चेंज इन टू प्रोनाउन. आयचं रूपांतर मी कशात केलं? यू मध्ये केलं. की ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न करणार तर आय या सर्वनामाचा बदल यू मध्ये होणार. यू बरोबर हेल्पिंग वर्ब आपण वापरतो आर. आर यू सेलिंग युअर ज्वेलरी इन द शॉप? पुट द क्वेश्चन मार्क ॲट द लास्ट ऑफ द सेंटेन्स. तर दिलेलं वाक्य इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थी वाक्य. नंबर 4, interrogative and negative sentence. Look at the structure. The first is helping verb, subject, negative word not, selling main verb, your jewelry object in the shop remaining sentence, and put the last of question mark.
तू तुझे दागिने दुकानात विकत नाही आहे का? हे झालं इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न पण विचारला जातो आणि नकार पण दर्शवला जातो. आता पाचवं वाक्य बघा, WH टाईप सेंटेन्स आहे. ज्या वाक्याची सुरुवात मी WH वर्डने केलेली आहे. मी WH वर्ड वापरलेला आहे वेन. वेन नंतर हेल्पिंग वर्ब आर, सब्जेक्ट, वर्ब प्लस ING, ऑब्जेक्ट युअर ज्वेलरी, in the shop remaining sentence put the end of the sentence question mark. When are you selling your jewelry in the shop? तू तुझे दागिने दुकानात केव्हा विकत आहे? केव्हा विकत आहे? तू तुझे दागिने बाजारात केव्हा विकत आहे? WH type sentence. And another sentence, exclamatory sentences. Look at the exclamatory sentence. What great! What great! I am selling my jewelry in the shop. काय छान आहे, मी माझे दागिने दुकानात विकत आहे. मी माझे दागिने दुकानात विकत आहे. तर हे जे आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवलेलं आहे, शेवटचं जे वाक्य आहे ते आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे. त्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आपण दिलेला आहे. व्हॉटने आपण त्या वाक्याची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडल्यास